नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पुन्हा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ती माहिती आहे कर्जमाफीच्या संदर्भातली। मित्रांनो, आता शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार, पण लाभ घेण्यासाठी तातडीने काही कामं करावं लागणार आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी सरकारने पुन्हा काही नवीन अटी घातलेल्या आहेत आणि त्या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्या अटी कोणकोणत्या आहेत, कोणतं काम पूर्ण करावं लागणार आहे, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जारी करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। विशेष म्हणजे ॲग्रीस्टॅक ॲपवर डिजिटल नोंदणी आणि KYC पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। राज्य सरकारच्या नव्या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरून उर्वरित 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, ॲग्रीस्टॅक नोंदणी का महत्त्वाची आहे तर बघा, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की भविष्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे। या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना खालील माहिती भरावी लागणार आहे, जसे की नाव आणि वैयक्तिक माहिती, शेतजमिनीचा तपशील, पिकांची माहिती, जमीन प्रकार आणि क्षेत्रफळ, आधार बँक आणि बँक खात्याची माहिती। सरकारच्या मते या डिजिटल डेटाबेसमुळे कृषी योजना, अनुदान, PM किसान योजना आणि कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे। नोंदणी न केल्यास लाभ मिळणार नाही। मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी विशेष शिबिरे सुरू करण्यात आलेली आहेत, तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला KYC करायची असेल तर ते कशी करावी तर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणासह KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे। यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा सेवा केंद्राला भेट द्यावी। तसेच KYCसाठी तुम्हाला लागणारी कागदपत्र कोणकोणती आहेत तर मित्रांनो, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, शेतजमिनीची माहिती, सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेऊन किंवा OTPद्वारे आधार पडताळणी केली जाणार आहे। KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अंतिम मानली जाईल। नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही बोनस। राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे। वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच लाभ देण्यात येणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे। सर्व बँकांतील पीक कर्जाचा समावेश। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांमधील 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज योजनेत समाविष्ट असणार आहे। सहकारी, राष्ट्रीयकृत आणि इतर पात्र बँकांमधील कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत।